आपण थेट घाटकोपर पोलीस स्थानकाबाहेर जाऊयात। राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केलाय। पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, परंतु इतका वेळ शांततेत सुरू असलेलं हे आंदोलन आता कुठेतरी हिंसक होताना दिसतंय आणि आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि आता हा निषेध जो आहे तो तीव्र होत चाललेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं त्याची रीतसर तक्रार देण्यासाठी आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे कार्यकर्ते इथं दाखल झाले होते, परंतु आता त्यांनी आव्हाडांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करताच त्यांना पोलिसांनी इथं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत हे अनेक जे कार्यकर्ते इथं होत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया की नेमक्या काय भावना आहेत। आपण बघतोय की आमदार राम कदम सुद्धा इथं आहेत आणि राम कदम हे आता इथं जात आहेत। गप्पा नसते तर खंडन केलं असतं। आज सामनाचे हात कोणी बांधले? का नाही आव्हाडांचा विरोध केला? एक दिवसाचा बॅन तुम्ही रिक्वेस्ट केली आहे, मीटवर बॅन ठेवा आणि सगळे अल्कोहोलचे ही आमची मागणी आहे, राम भक्तांची मागणी आहे की एक दिवस दारूबंदी पूर्ण देशभरात आणि मांसबंदी पूर्ण देशभरात एका दिवसासाठी करा। सर आणि शेवटचा प्रश्न, तुम्हाला वाटते की एफआयआर व्हायला? एफआयआर तर होईलच होईल, अटक आहे। राम कदमजी, आंदोलन तीव्र होताना कुठेतरी दिसतंय, पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांना आता पोलीस ताब्यात घेतात। नाही पूर्णपणे हा रामभक्तांचा आक्रोश देशभरातला, हा साधू संतांचा आक्रोश आहे, हा संतांचा आक्रोश आहे, हा महंतांचा आक्रोश आहे, हा घमंडी अलायन्सच्या विरोधातला आक्रोश आहे। उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार हे सगळं मिळून ठरवून चाललंय। कुठल्या मंदिरामध्ये मांसाहार चढतो सांगा ना मला? प्रसाद म्हणून मांसाहार चढवतो का आपण? नाही चढवत ना। जर देवतांना मांसाहार प्रिय असता तर मांसाहार प्रसाद म्हणून चढवला असता। अरे घरी साधी पूजा जरी असेल तरी मांसाहार खाणारं घर त्या दिवशी नाही बनवत मांसाहार। आपण 4 मित्र गेलो मंदिरात, एकाने मांसाहार केला असेल, तो काय म्हणतो? तुम्ही जाऊन या, मी बाहेर थांबतो। खरं आहे की नाही? हे माननीय आव्हाडांना चांगलं माहीत आहे, पण तरी देखील हिंदूंच्या भावना दुखवायच्या आणि कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या भावना खुश करायच्या, त्याच्यासाठी हे पेटी पॉलिटिक्स आहे। मागणी काय आहे तुमची? त्यांची अटक व्हावी, त्यांना एफआयआर त्यांच्यावर घ्यावा, अटक व्हावी। राम कदम यांची मागणी स्पष्ट आहे की या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात आता फौजदारी कारवाई व्हावी आणि जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात यावी आणि त्यासाठी आता घाटकोपरसह महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी सुद्धा हे आंदोलन अतिशय तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळतंय। इथं घाटकोपर पोलीस स्टेशनच्या बाहेर आता आमदार राम कदम जे आहेत ते तक्रार नोंदवण्यासाठी आतमध्ये जात आहेत आणि पूर्णपणे ही कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी पार पाडावी अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई। तर जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी अशी मागणी राम कदम यांनी केलेली आहे। घाटकोपर पोलीस स्थानकामध्ये राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। राष्ट्रवादीतल्या शिर्डीतल्या मेळाव्यामध्ये बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं की राम हा मांसाहार करत असायचा आणि मांसाहार शिकार करणारा राम हा आमचा बहुजनांचा राम आहे आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर सध्या राज्यभरातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय। राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला जातोय। काल ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर अजित पवार गटानं आंदोलनाचा प्रयत्न केला। तर सध्या 2 दृश्य आपण पाहतोय, घाटकोपर आणि पुण्यामधली। घाटकोपरमध्ये राम कदम आणि त्यांचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते, काही हिंदुत्ववादी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी आणि जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी अशी मागणी राम कदम यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं गेलंय। आव्हाडांच्या वादग्रस्त विधानामुळे सध्या गोंधळ निर्माण झालेला आहे। राज्यामध्ये त्यांच्यावरती चहूबाजूंनी सडकून टीका केली जाते। अगदीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिलाय। लोकांचे प्रश्न सोडून धर्म आणि लोकांच्या आस्थेवरती बोलणं टाळलं पाहिजे असा सल्ला रोहित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना दिलेला आहे।
22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होत आहे, रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होतीये आणि त्या निमित्तानं सध्या देशभर राम मंदिर आणि रामावरची आस्था यावरून विविध मतप्रवाह निर्माण होताना दिसतात आणि राज्यातही त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। राज्यात जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांच्या विरोधात सध्या आंदोलन सुरू झालेलं आहे। घाटकोपरमध्ये राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, तर पुण्यामध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।